विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय। महाविकास आघाडीचा सुपडा साफ। 6 जागा आधीच झाल्या होत्या बिनविरोध। नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट। भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव। नाशिक विधान परिषदेच्या निकालावरून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे संतापले। आपला विश्वासघात केल्याची दराडेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांनी अंधारात ठेवून पराभव केला, दराडेंचा आरोप। नाशिक विधान परिषदेचा निकाल आमच्यासाठी धक्कादायक। गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। आमच्या बाजूने कोण उभं राहिलं नाही याची चौकशी करणार महाजनांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर भास्कर जाधव यांच्यातील वाद चव्हाट्यावर। वर्धापनदिनी भास्कर जाधवांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद तर माझ्या डोक्यात राहुल नार्वेकर होते, भास्कर जाधवांची सारवासार। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक। विधान भवनाच्या पायऱ्यावर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी तर पहिल्याच दिवशी 97,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। ऑपरेशन टायगर आज पूर्ण होणार असल्याची माहिती। ठाकरे सेनेच्या फुटीर खासदारांनी ओम बिर्ला यांना दिलेलं पत्र आणि खासदार भेटल्याचे फोटो आज समोर येण्याची शक्यता। खासदारांनी दिलेल्या पत्राला आजच मान्यता मिळणार असल्याची माहिती। तब्बल 16 दिवस अडखळलेला मान्सून राज्यात सक्रिय। आजपासून कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह कोकणपट्टी परिसरात मान्सून पूर्वसरी। मुंबईसह उपनगरात पावसाची हजेरी। दादर, सायन, लोअर परेल परिसरात पावसाची हजेरी। वरळी परिसरात पहिल्याच पावसात तुंबलं पाणी। नवी मुंबईतही मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी।